येते येते इथून लगेच मोबाईल जायचं आहे. ठीक आहे, मी पटापट आपले विचार मांडतो. ज्या माय माऊलीच्या उदरात या स्वराज्याचा जन्म झाला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे बोधिसत्व भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते इको की बोलावले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं ज्या महिला अर्ध्या संख्येनं दिसत आहे, ज्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका अर्ध आरक्षण भेटलं 50%. पण याच्यासाठी शिक्षणाची दारे उघडली अशा क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगे महाराज व तमाम महापुरुषांना अभिवादन करतो. या विचार मंचावर असलेले आमचे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक राजाभाऊ ताकसांगे, अवंतिकाताई लेकुरवाळे, सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, तुम्ही उपस्थित असलेले सर्व लोक, पुन्हा महाविकास आघाडीमध्ये किंवा इतर घटक पक्षाचे जे कोणी सुटलेसाठी असेल त्याने घेतो. सध्या आपल्यापासून वेळ कमी आहे, आता प्रत्येकाचं नाव घेतलं असतं. आणि आता सध्या विषय दाढीवाल्याचा आहे. दाढीवाला बापू तो सध्या जास्तच दबावल्यासारखा करून राहिला. त्याचे जवाई आहे मुक्या, अन्या आणि अदानी. जवाई तर आपले खूप मोठाले प्रश्न नाही, साधे प्रश्न आहे. आणि हे सरकार खरंच गोरगरिबाचं नाही आहे. जर हे गोरगरिबाचं सरकार असतं तर तुमच्या घरी, तुम्ही इथं सगळे लोक मध्यमवर्गीय आहे, तुम्हाला पगार पाणी झालं, तुमचं उत्पन्न आलं का तुम्ही तुरी निघाल्यावर तुरीच्या डाळीचे कट्टे आणता का नाही? 2 कट्टे त्याची बायको सांगते नवऱ्याने, मार्केटला चालले 2 कट्टे आणता, तुरी निघाले आता सस्ते झाले असल. माया बाप तुरी मार्केटमध्ये नेते तर माय सांगते बापाले तुरी इकून आल्या का 2 कट्टे मार्केटमधून आणजा. तांदूळाचे 2 सांगते चमटीचे आणि 2 कट्टे तुरीच्या डाळीचे सांगते. माय कट्टे आणले का निस्पूस करून त्याने निया ड्रामात भरून ठेवते. निया ड्राम आपल्या घरचा बरोबर आहे गेले प्रत्येकाच्या घरी आहे. ह्या चोटक्या बापून त्याला बी नाही सोडलं. ह्या बापून त्या 30 किलोच्या कट्ट्यावर 5% GST लावला. इतकं बदमाश आहे सालं. म्हणजे आपल्या गोरगरीब लोकांना घेत सोडा. पुन्हा एक गोष्ट सांगतो तुम्हाला, म्हणजे एवढ्या यांना तमाशा करून ठेवली आहे. हे आता इथं पोरी आहे, इकडं काही जवान पोरं आहे. आता आमच्या बापून देशाच्या संरक्षण करासाठी इंडियन आर्मी मध्ये आमचे पोरं लागले. पोरं कोणाचे? गोरगरिबाचे, शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, कामगाराचं, ऑटोवाल्याचं, रिक्षेवाल्याचं. ठीक आहे, ज्याची बंडी आहे त्याचा पोरगा आहे, त्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करते रात्रंदिवस. आणि हे पोट्ट आपलं इंडियन आर्मी मध्ये लागे. 17 वर्षाच्या बॉन्डवर सरकार त्याला घे. रिटायर झाला का त्याला पेन्शन लागू राहील, त्याला सरकारी नोकऱ्यात आरक्षण आहे. त्याच्यानंतर त्याले ते काय म्हणते त्याचं कॅन्टीन, त्या कॅन्टीन मधून अर्ध्या किमतीत त्याला अन्नधान्य भेटे का नाही? आणि जर आपला पोरगा शहीद झाला सीमेवर तर त्याला तिरंग्यात लिपटून आले आणि त्याने गावात सन्मान देऊन त्याला अग्नी देत होते. आता ह्या चोरट्यानं अग्निवीर नावाची स्कीम आणली. याला काही देणं देणं नाही, ह्या देश इकून खाल्ला तर चालतो. अग्निवीर नावाची स्कीम आणली. ह्या योजनेत म्हणते तुमचं पोरग आर्मी मध्ये 4 वर्षासाठी घेण्यात येईल. 4 वर्षासाठी पोट्ट घेईल, पण आपलं पोट्ट जर शहीद झाला तर त्याला तिरंग्यात लिपटून आणणार नाही. आपलं संरक्षण ज्याच्या सीमेवर करून राहिला त्याचा जीव धोक्यात या सरकारनं घातला आणि त्याला पेन्शन नाही राहणार.
त्याला कॅन्टीनची सुविधा नाही. पोट्ट 19व्या वर्षी लागण आणि 23व्या वर्षी रिटायर्ड होईल. आपला पोरगा 23व्या वर्षी रिटायर्ड होईल. म्हणजे लग्नाच्या वयात त्याला हे रिटायर्ड करणार आहे साले. त्या पोट्ट्याचं लग्नाचं वय आणि त्याला हे रिटायर्ड करणार आहे. बरं पोट्ट रिटायर्ड होऊन आल्यावर जर त्याला त्याच्या बापानं म्हणलं का बाबू चाल पोरगी आहे मस्त दाखवतो तुझे, नीट बाप हात धरून पोरीच्या घरी गेल्यावर का बाप ओळखी करून देईन पोरीच्या बापाले, दिस इज माय सन, ही इज अ एक्स सर्व्हिसमॅन. अरे पोरीचा बाप उभा ठेवून का त्याच्या ढुंगणात लात मारन. अरे रिटायर्ड झाला आणि तो त्याला कोण पोरगी दिली. मग त्याच्यानंतरची गोष्ट अशी आहे का तो वेपनचं ट्रेनिंग घेऊन येणार आहे आणि वेपनचं ट्रेनिंग घेऊन तो बेरोजगार होणार आहे. तो देशासाठी घातक आहे, अशी घातक आहे तो देशासाठी. वेपनचं ट्रेनिंग घेऊन 24व्या वर्षी बेरोजगार होईल तो. आणि तो ट्रेनिंग घेऊन आल्यावर पुन्हा अभ्यास करायची त्याची लायकी तरी राहील का, मेंटॅलिटी राहील का. म्हणजे हे म्हणते देशाच्या संरक्षणासाठी पैसे नाही. अभ्यास झाल्यावर एवढा टॅक्स चोरतो आमच्याकडून घेऊन राहिले, तो चालला कुठं. हा हे नितीन गडकरी म्हणते माया भले रोड बांधायला पैसे नाही लागणार, काय घंट्याचे पैसे लागणार. अरे पैसे लागणार नाही म्हणते, कायचे पैसे लागणार. तू प्रायव्हेट लोकांले उद्योगपतीले रोड बांधायला देऊन राहिला आणि टोल कोणाच्या उरावर वापरून राहिला आमच्या. ते मी गाडी घेतली सारी इनोवा 30 लाखाची गाडी, ऍक्च्युअल किंमत 19 लाख आहे. 11 लाख चोट्यानं टॅक्स घेतला. 15 वर्षाचा टॅक्स आहे त्याची. 19 लाखाच्या गाडीवर 11 लाख टॅक्स. आणि एक कार येते दुसरी ई व्हेकल घेतो म्हणलं टाटाची तर 11 लाखात येते. हा 11 लाख टॅक्स 15 वर्षाचा टॅक्स वापरते एखादा माणूस. मग मला काय म्हणायचं आहे रोड टॅक्स घेता तो कायचा होय. मग हे तोट्यावर टोल कायचे होय. बरं अटल बिहारी वाजपेयीनं पंतप्रधान ग्राम सडक योजना काढली होती त्याच्या काळात. तेव्हा त्यांना पेट्रोल डिझेलवरच्या व्यतिरिक्त टॅक्स अंतर्गत एक टॅक्स लावला. त्याने सेस म्हणते इंग्लिश मध्ये, मराठीत अधिभार म्हणते. अधिभार म्हणजे जास्तीचा टॅक्स. 2 रुपये लावलाय. 22 वर्ष झाले टॅक्स अजून चालू आहे. त्याचं करोडो रुपये उत्पन्न भारत सरकारने भेटले. पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे रस्ते बनून झाले पण पैसे वापरणं चालूच आहे. अरे कुठून नाही वापरून राहिले की. आणि म्हणते सारे देशाच्या रक्षणासाठी पैसे नाही. यायले हराम करायला लाज आहे का. बरं त्याच्यानंतर तो सोडा ठीक आहे. यायना पुन्हा तुम्हाला मिनिमम बॅलन्स लावलं. मिनिमम बॅलन्स. अरे माया बाप अदानी अंबानी आहे का की उद्योगपतीच्या करोडो रुपये बॅलन्स आहे. तो म्हणते हे चोट्ट का म्हणते माहित आहे का. हे 2014 नंतर झालं. तुझ्या अकाउंटला जर 1000 रुपये नसल तर तुझ्या अकाउंट मधून 250चा डल्ला मारू. म्हणजे तुझ्या अकाउंट मध्ये 250 गायब करू. मिनिमम बॅलन्स. म्हणजे आम्ही मध्यमवर्गीय लोक आहे. माय बिमार पडली 3 दिवस दवाखान्यात भरती राहिली का नाही तर डॉक्टर कचकन बिल देते 5000 आणि औषध देऊन देते 4500चं. माया बाप एटीएम वर जाते 9500 काढून आणते 10,000 अकाउंट वर राहते. 9500 काढून आणल्यावर 500 रुपये शिल्लक राहते. माया बाप महिन्याच्या शेवटी मिनिमम बॅलन्स मेंटेन नाही करू शकत तर त्याच्या अकाउंट मध्ये साले 250 टाकतील चोटते. पण दुसऱ्या महिन्यात नाही केलं 0 बॅलन्स कर. इतके बदमाश आहे. घ्या ना शेकून द्या ना मोदीने मत. पुन्हा शेकते बो गरम फडक्याला तुमची. थांबा. जर तुम्हाला शिकून घ्यायची नसेल तर शांत भावने मतदान करा. त्याच्या नावासमोरचं पंजाचं बटन दाबजा. समजलं का. मी लोकसभेच्या याच्यात यादीत होतो. मला सीट भेटणार होती. मी माघार घेतली. काऊन माघार घेतली. जयंत पाटील साहेबांना हात धरून नेलं जबरदस्तीने. माझ्या झेंडा ठीक आहे खांद्यावर हे टाकला. मी वापस आलो असतो फॉर्म भरला असता. 2.5-3 लाख मतदान घेतलं असतं आणि सीट कोणाची पडली असती. काँग्रेसची. म्हणजे मतदान कोण केलं असतं. माझ्याच पोट्टे कास्त करायला. मी विचार केला जर मी उभं राहिलो उद्या जर बीजेपीला फायदा झाला तर मोदीची 1 सीट वाढन. या देशाचं संविधान वाचलं पाहिजे. बेरोजगार पोट्ट्याचे रोजगार वाचले पाहिजे. कामगार वाचला पाहिजे. शेतकरी वाचला पाहिजे. याच्यासाठी माघार घेतली. दुसरी परिस्थिती असती तर माघार नसती घेतली. मग याची लायकी दाखवून दिली असती नाही. पण देशावर वेळ आहे. आज सगळ्या लोकांना तिन्ही पक्षाचे लोक एकत्र आहेत. अशी परिस्थिती पुन्हा या देशावर येऊ नये. हे का म्हणते ठीक आहे. मोदीची हवा कुठं गेली.
झाला ना चक्का पंचर, म्हणून ते पक्ष फोडा लागते. हा, हे इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा, म्हणून ते 50 कोटी काऊन म्हणते 50 खोके एकदम ओके. आमच्या पोट्याने एक नारा झाला होता, 50 खोके माजले खोके. पण माजलेच ना का, याच्यापाशी कुठून पैसा आला? हे इलेक्ट्रॉल बॉन्डचे दाबले इकडून तिकडून साले. आणि वरून म्हणते आम्ही भ्रष्टाचार नाही केला. कुठं गेले की पीएम केअर फंडचे पैसे 1 रुपयाचा हिशोब द्यायला तयार नाही. अरे भारतीय राज्यघटनेमध्ये एक प्रोव्हिजन आहे, कलम 267 मध्ये आकस्मिक निधीची प्रोव्हिजन आहे. आकस्मिक निधी म्हणजे जर भारतात युद्ध झालं, भूकंप आला, दुष्काळ झालं, तिजोरीतले पैसे संपले तर आकस्मिक निधीची प्रोव्हिजन आहे. आणि देशावर जवळ वेळ आली तेव्हा पंतप्रधानांना लोकायले विनंती केली. शांभाऊ आलेले आहे, जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा त्यांचं. बरं, हे एवढे बदमाश का रश्मिताईची शीट कापली, राणाजी दिली. हा, म्हणजे त्याच कास्ट सर्टिफिकेटवर जिल्हा परिषदची निवडणूक जिंकून आल्या त्या, आणि तेच सर्टिफिकेट साल्याने डुप्लिकेट ठरवलं. किती बदमाश. नवनीत राणा आहे का नाही? आणि तिकडे नवनीत राणा तो ओके आहे. हा, सुप्रीम कोर्टात केस चालू होती तिच्या विरोधात. पण तुम्ही हे लक्षात घ्या का या देशाची लोकशाही हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे. म्हणून माझं सांगणं एवढं आहे का हे जे सरकार आहे हे गोरगरिबाचं सरकार नाही आहे. यानं अन्नधान्याची याची लावला. अजी गांधीजी होते, इंग्रजांना मिठावर टॅक्स लावला होता. मिठावर टॅक्स लावला होता तर गांधीजीनं आंदोलन केलं होतं. केलं नव्हतं का? इथं अन्नधान्याला, शिक्षणावर 18% टॅक्स लावला साले. आणि आपल्याला हे सगळे इथून चालते नागपूरवरून, हापचेकीवाल्याकडून. अरे हे आपल्याला चेक करते, हे जे ओबीसी SC ST आहे ना, तुम्हाला चेक करते हे बयार आहे का, गेलेली केस आहे का. तुम्हाला म्हणून राहिलो मी, काय कोण घेऊन राहिले. आणि कवा चेक केलं माहित आहे? कोरोनात चेक केलं तुम्हाला. का म्हणे कोरोनात आला तो टीव्हीवर, म्हणे कोरोना जाते, सगळ्यांना लाईट बंद करता, दिवे लावजा. अबे बयाडो तुम्ही लावले. माय मी हिंदू आहे, रोज माझ्या घरी एक दिवा लावते माय तुळशीच्या पुढे. सांगायला लागत तिले. ह्या बयाडानं सांगितलं लाईट बंद करा, दिवे लावा. ह्या बयाड बोंगायला लावली. माझ्या गावात मी एकटे होते, नाही लावले दिवे. मला समजत होतं, शिकलो आहे म्हणून समजते. मग लगेच एका महिन्यात काय म्हणते ते चोट्ट म्हणे टाट वाजवा. पण लोकांना कणिक भिजवाचे कोपरं फोडून टाकले. डबल चेक केलं तुम्हाला, बयाड आहे का? पुरेच बयाड आहे. एवढे मूर्ख कसे असू शकता? आता या मूर्खपणा दाखवायचा नाही. 19 तारखेला इलेक्शन आहे. 19 आहे ना, पहिल्याच टप्प्यात आहे ना. हा, अजी पेट्रोल हे म्हणते ना मार, अच्छे दिन लाएंगे. कुठं गेल्याची 100 स्मार्ट सिटी. हे सुधे रस्ते नागपूरचे, बोकलने, डांबराचे, त्याच्यावर सिमेंट ओतलं. किती कमिशन आहे का? अजी सुधे रस्ते होते ना जी डांबराचे, आणि जे पाणी आला घुसलं लोकांच्या घरात. या मग त्याला बांधा ना सिमेंट. अरे घुसलं का नाही? हा, ते तसंच होणार आहे ना. कमिशन असेल ना तिथं, थैली माग. म्हणून तुम्हाला मी सांगून राहिलो, आता या फॉर्म कॅन्सल केला रश्मिताईचा. बरं झालं दुसरा फॉर्म भरून होता, नाही तर उपाध नव्हती का साली. हा, आणि बरं उमेदवार बी आयात केलेला आहे, काँग्रेसचाच उमेदवार, काँग्रेसच्या विरोधात. त्या दिले असं खालून नोटीस 2-4 राजू पारवेले. अरे बरोबर आहे का नाही? राजू पारवे त्या पक्षात जायच्या 1 दिवस अगोदर मला तिथं भेटला, आपल्या मरीन ड्राईव्हवर. तुम्ही होते ना? हो, त्याला तेव्हा गोष्ट नाही काढली माझ्यापाशी. काढली का? काही बोललाच नाही. कोणाच्या मनात का शिजत आहे काही सांगता येत नाही. बोललो मी त्याच्यासोबत. लगेच दुसऱ्या दिवशी त्यानं एंट्री मारली.
म्हणून हे जे दलबदलू आहे याची निष्ठा याने विकून खाल्ली आहे. विकून खाल्ली की निष्ठा नावाची गोष्ट नाही. म्हणून सध्याची देशावर परिस्थिती आहे याची जाण तुम्हाला असली पाहिजे. एवढे बयाडोंगे अरे ह्या देशाचा पंतप्रधान अनपढ आहे स्वतः सांगते तो भाषणात. मग फकीर हो झोला लेके गेलो सगळ्याला फकीर म्हणून झाल्या म्हणा ते आमच्या हातात. आणि तो जिथं जाईल तिथं त्या बांगलादेशात गेला तिथं का किती फुकणार आहे. बांगलादेशात गेला तिथं का म्हणते माहित आहे का बांगलादेशाच्या स्वातंत्र्य चळवळीत होतो म्हणते मी. बरं झालं त्याला भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत नाही म्हणलं. त्याचं वय का चळवळ झाली तेव्हा ह्या तेव्हा किती वर्षाचा होता. बरं त्याच्यानंतर तो सोडा माग त्यांना का नाही त्या बंगालचं इलेक्शन होतं. तर बंगालच्या इलेक्शनच्या वेळेस त्याला ठीक आहे रवींद्रनाथ टागोर सारखी दाढी वाढवली. एवढा नौटंकी म्हणतो. अरे बापा 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 रडते का. ज्या दिवशी संसदेत रडला ना त्या दिवशी भारताच्या आरबीआय पासून 98,500 करोड रुपये दल्ला मारला. म्हणजे 98,500 करोड रुपये रिझर्व्ह बँकेचा रिझर्व्ह फंड दाबला यानं वापरायला घेतला. म्हणजे उद्या हे तर सोडा पहिले 28,000 करोड घेतला मग 96,000 करोड घेतला मग 1,28,000 करोड घेतला मग 98,500 करोड घेतला. रिझर्व्ह बँकेला खाली करून टाकली आहे. उद्या जर बँका डुबली ना किंवा देशात कोरोना सारखी परिस्थिती आली कटोर घेऊन राहा लागेल म्हणलं. ठीक आहे हे लक्षात घ्या. आता उद्या रामनवमी आहे. राम प्रत्येकाच्या मनात बसलेला आहे. राम एक वचनी होता याच्यासारखा खोकणाऱ्यापंथी नव्हता. बरोबर आणि रामाच्या मंदिराचं उद्घाटन घेतलं 22 तारखेला. रामनवमीला घेतलं असतं काय झालं होतं का नाही आचारसंहिता लागली असती ना. फायदा कसा घेतला असता इलेक्शन मध्ये. आणि आता तुम्हाला सांगतो हे रामाच्या नावाशिवाय त्याच्यापाशी 5-6 शब्द आहे. आतंकवाद जम्मू काश्मीर आर्टिकल 370 हिंदू मुस्लिम आणि जाती जाती धर्मात भेदभाव लावायचा बस. याच्यावर हे काही बोलू शकत नाही. याच्यापाशी शब्द नाही दुसरे. राम मंदिर तुम्हाला सगळ्याला मी रामनवमीच्या शुभेच्छा देतो. लगेच हनुमान जयंती आहे. सगळ्या हिंदू बांधवांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देतो. आमच्या घराघरात आमच्या मनामनात राम आहे. आम्हाला सांगायची गरज नाही आहे. आम्ही रामाला मानणार आहे आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणार आहे. आणि हेच भारताचं संविधान सांगते का सर्व धर्माचा आदर करा. आम्ही जाती जाती धर्मात भेदभाव लावणार नाही आहे. अरे त्या मणिपूर मध्ये आग लागली. मणिपूर मध्ये 3 महिने होऊन राहिले होते दंगली होऊन राहिल्या. हे लोक एकामेकाला कापून काढून राहिले. हे चोट्याचं लक्ष नाही. हे चोट्ट त्याच्यावर करून राहिलं कायच्यावर इस्रायल पॅलेस्टाईन वाद त्यानं युद्ध करू नये. अबे चोट्या इथं भोगदार पडलं ना घराले हे बुजवणं घराले भोगदार पडलं हे दुसऱ्याचं लिपून राहिलं. तिकडे युक्रेन रशियावर बोलून राहिला. या अरे बोलला तर बोलला 3 महिन्यानं किती बोलला मोजून 36 शकल. किती शकल बोलला 36 शकल बोलला या पट्टा. अरे त्या मणिपूर मध्ये 2 महिने इंटरनेट बंद होतं. एका स्त्रीची नग्न भिंत काढली इंटरनेट बंद होतं म्हणून व्हिडिओ नाही आला. जसं इंटरनेट चालू झालं व्हिडिओ व्हायरल झाला. हे लक्षात ठेवा. बस्ती में आग लगी तो उसमें अपना घर कभी भी खाक हो सकता है. त्याला तवाच विजवा. जर तुम्हाला तुमच्या आया बहिणीची नग्न भिंत काढणारा भारत पाहिजे असेल तर त्या दाढीवाल्याला मतदान करजा. नाही तर मग इंडिया आघाडीच्या एका उमेदवाराला मतदान करा. पंजासमोरचं बटन दाबा. देशावर आता परिवर्तन पाहिजे आपल्याला. मला वाटलं या मोदी काही करण म्हणून 14 याचं बटन दाबलं होतं. पण मला 2 वर्षात याचा गेम समजला त्या नोटाबंदी पासून. अजी शिकलेलंच नाही ना जी. आणि त्याचा सोबती पत्रकार परिषद येऊन सांगते का भारताचा पंतप्रधान येणे एंटायर पॉलिटिक्स आहे. अशा नावाची डिग्रीच नाही भारतात. अशी एंटायर पॉलिटिक्स नावाची डिग्रीच नाही आहे. ह्या म्हणजे एंटायर पॉलिटिक्सची डिग्री आहे. डिग्री रविवार या दिवशी आहे. पाप्या कराव. अबे तर पाहून तर पाप्या करा. लोकांनी दिसल्या नाही पाहिजे अशा करा. बरं ते तर सोडा. डिग्री 78 का 68 ची आहे. पण डिग्रीवर जो फंड आहे का नाही फंड तो फंड 93 ला जन्मले आला.
अरे म्हणलं त्याच्यात मी युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे. एवढे बयान तुम्ही आणि ह्या कन्या दिल्लीच्या सीबीएसईच्या पोट्याची एक समीर घेते परीक्षेच्या अगोदर, परीक्षा पे चर्चा. जो एकही वर्ग शिकला नाही, हा काय म्हणजे तो शिकणाऱ्या पोराने तो सांगते परीक्षा पे चर्चा, आणि त्याच्या पोट्याला का सांगते, ह्या पोट्याला सांगते का पहिले परीक्षेत कठीण प्रश्न सोडवता. अरे कोणी का सांगत मास्तर का पहिले का सोडवा सोपी, ह्या का म्हणते कठीण सोडवा आणि सुद्धा पेपर घुसून द्या. कितीची उपाय ते बयान हो गया. अरे ह्या मनमोहन सिंगले मुका म्हणे, अरे तो मुका परवडला, पण ह्या फोकणाऱ्यात आणणारा नाही परवडला. आला टीव्हीवर मन की बात. अरे साले तूच तो काम की बात कर, वय मन की बात. अरे आमचे प्रश्न काय, मुद्दे काय, मुक्या आणि अडाणी तुझे जवाई होईल का? कोरोना देशाचा जीडीपी मायनस मध्ये गेला आणि प्लस मध्ये होते. सन उत्पन्न वाढून राहिले. बीएसएनएल बंद केलं, जबरदस्तीनं रिटायरमेंट घ्यायला लावली त्या लोकांनी. काहून तर मुक्याने जीव द्यायचं होतं. त्या मुक्याने जीव द्यायला फुकट वाटलं त्यांना पहिले. फुकट इंटरनेट, फुकट 6 महिने फुकट दिलं आणि झोपकानं मुक्या म्हणते 84 दिवसाचे 199. तिथून 6 महिने गेले 399, तिथून 6 महिने गेले 599. घे ना, मग पुन्हा म्हणते 720 रुपये. घे ना, गरम पडते. याले सच्चे दिन म्हणते, याच्या डेफिनेशन मध्ये अच्छे दिन. अरे 2014 67 रुपये पेट्रोल होतं, 156 नेलं साऱ्यानं. इलेक्शनचं वर्ष आहे, 9 कमी केले, भमाड वखरले. डिझेल 52-53 रुपये होतं, 93 रुपयावर नेऊन ठेवलं. नेलं का नाही? हे सिलेंडरचे भाव 430 होते, 1130. ह्या बायकाने विचारा, माय बायको सिलेंडर आला का ढेंग लावते नुसती. म्हणून माझ्या डोकं नको खात जाऊ. म्हणलं या संविधानानं तुले बी अधिकार दिला, एक ट्विटर हँडलवर अकाउंट काढ म्हणलं. सिलेंडर आला का एक मस्त सेल्फी घे आणि डायरेक्ट म्हणलं ट्विटरवर टॅग करायचा. चिल्लर माणसाला करायचं नाही, डायरेक्ट मोदी टॅग कर म्हणलं. वरती लिही म्हणलं हॅशटॅग अच्छे दिन घेणं शकून. हो का नुसतं का ते पाहिले आहे का मोबाईल घ्यायचे? ह्या फडणवीस सरकारनं अर्धी तिकीट दिली, काही गरज आहे का ती अर्ध्या तिकीटीची? जसं काही भावाच्या घरी रोज चक्रा मारणार आहे. यायले भाव तर उभी तरी ठेवते का? अरे उभी ठेवते का? यायले दिवाळीला गेलं 100 रुपयाचं पोतीनं फेकून मारते ते. अरे तुम्हाला पाहिजे का सिलेंडर अर्ध्या किमतीत पाहिजे? हे नाही दिलं. सिलेंडर दिलं का? रोज गरज आहे सिलेंडरची. सिलेंडर अर्ध्या किमतीत नाही दिलं आपल्याला. म्हणजे लुटून पहा, 40 रुपयाची सिलेंडरवर सबसिडी देते साला भिकारवाला. देतच काय नाही म्हणा, साल्या बंदच घेणं 40 रुपये आमच्यापासून. साधे प्रश्न आहे, खूप मोठे प्रश्न नाही आपले. इकडं रामाच्या मंदिराचं उद्घाटन केलं आणि त्याच्या 2 दिवस आमचं एज्युकेशन मिनिस्ट्रीनं GR काढला. का म्हणते तो GR? 10वी पर्यंतच्या ट्युशन घेता येणार नाही. म्हणजे छाया बरोबर नाही जिल्हा परिषदच्या, पण 10वी पर्यंतच्या ट्युशन बंद. म्हणजे आपलं मोठं शिकलंच नाही पाहिजे, चरस गांजा पेरलं पाहिजे, लंगलं हिंडलं पाहिजे ना, बदमाश झालं पाहिजे, यायचे झेंडे घेऊन फिरलं पाहिजे साल्याचे. हे लक्षात घ्या. तुम्ही देशाचं भवितव्य होय का? आपल्याला परिवर्तन करून आणायचं आहे. आपल्याला या देशाचं संविधान वाचवायचं आहे. या पोराचं, आपल्या पोराचं भवितव्य वाचवायचं आहे. याच्यासाठी इंडिया अलायन्स तयार झाली आहे. हे एकत्र याच्यासाठी आले का देश वाचला पाहिजे. अरे काहीच नाही ठेवलं. सुप्रीम कोर्टाला ऐकायला तयार नाही साले. सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय पाहत नाही. म्हणून माझं सांगणं एवढंच आहे, हा देश वाचला पाहिजे. एक लहानशी गोष्ट, एवढा अहंकार आहे, प्रचंड अहंकार. त्या दिल्लीले शेतकरी आंदोलक आले का नाही? आता आले. याच्या अगोदर पंजाबच्या शेतकऱ्यांना आंदोलन केलं 1 वर्ष 3 कायदे रद्द करायसाठी. शेतकऱ्याच्या उरावरच बसला हे सरकार.
माल म्हणे 2.5 पट भाव देतो, काही भेंड नाही देऊन राहिला. सोयाबीन 2004 ला 4,000 होतं, आता 4,000 आहे. कापसाचे भाव 6,000तच खेळत आहे. अरे 10,000 भाव असता माझ्या बाबाले काल सोयाबीन याचा कापसाचा 11,000 कापूस असता. निर्यात बंदी करून टाकली आणि कापसाच्या गटाने या तुटक्यानं आयात केल्या ऑस्ट्रेलियावर. मग सारा म्हणते पर्या मास्तर बोलते म्हणते. अरे ज्याची कळते तो बोलत ना. अरे कास्तकाराचा पोट काय झालं तिथं राबा लागते. मला माहित आहे जिथचा ढुंगातला काम ढुंगात येईल. म्हणून एवढं लक्षात ठेवा, मायबाप कास्तकार मायबाप जगला पाहिजे ना तर गोटे खा लागेल. त्याला जर उगवणं बंद केलं तर आपल्याला जगून राहिला. हे म्हणते काँग्रेसनं का केलं वरून ताबे साले जे तुम्ही इकून राहिले का नाही हे केलं. तुझे त्या इस्रोत जात ना मंगळयान चंद्रयान झंडा दाखवले. आता या पुढं राहिले सायंटिस्ट ह्याच पुढं. एवढं खतरनाक क्रिकेट मॅच पाहायला गेलो, हारलो फायनल. चंद्रयान गेलं ते बरोबर उतरलं नाही. जातेच काय ते पुढं. म्हणून एवढं अहंकारी राहू नये कोणत्याच पंतप्रधानानं. त्याने वाटते का मी पंतप्रधान झालो का मी मरतपर्यंत राहीन. अच्छे गेले ऐरे गैरे नत्तू गैरे. हिटलर होता, त्याला वाटत होतं माझ्या जगावर राज्य असलं पाहिजे. त्याला वाटत होतं म्हणलं जगावर राज्य असलं पाहिजे. हिटलरले वाटे. त्याचा सोबती होता मुसोलिनी. गॅस चेंबर मध्ये टाकू मारलं त्यांना लोकांनी. चेंबर मध्ये टाकायचा 500 लोक झाकण पॅक केलं, क्लोरीन गॅस टाकली का मेले. 5 मिनिटात लोक मध्ये बुलडोझरनं गड्डा होते टाके लोकांनी मातीवर. असा होता हिटलर. जगावर राज्य करील असं स्वप्न होतं त्याचं. युद्ध संपत आलं. बंद्या युरोपातले जवान पोट्टे मरून गेले. त्या रोमच्या चौकात इटलीच्या चौकात त्याचा सोबतीच होता मुसोलिनो. तारीख सहित सांगतो, ऑन द रेकॉर्ड सांगून राहिलो. तारीख होती 28 एप्रिल 1945. या तारखेला 2.5-3 लाख लोक जमा झाले. दरवाजा लावून होता त्याच्या घराचा राजगृहाचा मुसोलिनीच्या. आज लोक घुसले कण्यात, दरवाजा तोडला मोठा, घरात घुसले. असा मारला जी मुसोलिनीले, असा मारला ज्या कोणत्यापर्यंत त्या कोणत्यावर मारला, मरतपर्यंत मारला. त्याच्या बायकोने बी मारलं, कपडे काढून मारलं, नागोळे करून मारलं, मेल्यावर बी मारलं. आणि तेवढंही नाही झालं, लोकांचं समाधान तेवढं नाही झालं. दोघाही नवरा बायकोने नागोळे टांगलं वरतं दोरान बांधून. हे लाईव्ह चालू होतं. हे हिटलर जर्मनीतून पाहत होता. हे लाईव्ह चालू होतं. हिटलरले वाटलं त्याचा तमाशा पाहिला आणि हिटलरले वाटलं लोक आपल्याला याच्यापेक्षा बेकार मोठं मारण. 29 तारीख गेली आणि 30 तारखेला 30 एप्रिल 1945 हिटलरनं आत्महत्या केली. हे लक्षात घ्या. माझ्या देशातले लोक चांगले आहे. मी अजिबात असं म्हणत नाही का माझ्या देशात अशी पाहिजे आली पाहिजे. ठीक आहे. म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे का येणारा परिस्थिती आपल्याला बदलवायची आहे. पुन्हा गरम फडक्यानं शेकून द्यायचे. सर नाही पाहिजे आम्हाला असे अच्छे दिन. ते तूच ठेव म्हणा साल्या. आम्हाला आमची बुरी दिन वापरते नाही पाहिजे अशी अच्छे दिन. म्हणून एक इंडिया अलायन्सचा महाविकास आघाडीचा सदस्य आपल्याला निवडून द्यायचा आहे उमेदवार लोकसभेचा. आणि हे तुमच्या हातात आहे. म्हणून देशाचं संविधान वाचलं पाहिजे. आपल्या बेरोजगार गोट्याला रोजगार भेटला पाहिजे. कामगाराला काम भेटलं पाहिजे. असे बदमाश कायदे केले जे आता सांगत बसलो तर 2 तास कमी आहे. माझ्यापाशी तर 3-4 पुस्तकं लिहितो. एवढी दाढीवाल्याच्या स्टोऱ्याच आहे माझ्यापाशी. आणि मी कोणाच्या बापाला भेट नाही बोले कुठे किट्टे काही भक्तो काय शिवा देते फोनवर. त्याला का माहिती माझ्यापाशी एवढी मोठी डिक्शनरी आहे शिवाची. शिवा द्यायची डिक्शनरी तो का देईल शिवा मध्ये. मी जर द्यायला बसलो का नाही पुरा गावरानी माल आहे ना की पाकरेल आहे, बॉयलर आहे. गावरानीची मजा अलग आहे. म्हणून येणारा काय हे 19 तारीख तुमच्या हातात आहे. ठीक आहे. तुम्ही जास्तीत जास्त प्रत्येकानं जबाबदारी घ्या. 10-20 मतदान बदलवायची आणि आपल्याला श्याम भाऊला निवडून आणायचं आहे. त्यासाठी श्याम भाऊच्या नावासमोरचं पंजाचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं जिंकून आणा. एवढीच मी अपेक्षा करतो. आपण सगळे मोहब्बत की दुकान खोलणारे लोक आहे. आमचा देश आमचं संविधान सांगते ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद आहे तू.
इंसान बनेगा. अरे बोला ना सर, बोला. हो. आणि दुसऱ्या सभेला जात आहे. सर सर बोला ना. तुम्ही इथं आले त्याच्याबद्दल धन्यवाद. 4 आवाज देतो, आरपार गेला पाहिजे. हो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. हात वरत करून छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारतीय संविधानाचा. भारतीय संविधानाचा. भारत माता की. भारत माता की. सर्वांना उद्याच्या रामनवमीच्या शुभेच्छा, हनुमान जयंतीच्या शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 2 दिवसाअगोदर झाली, त्याच्याही शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.